पतिव्रता धर्म पाहून नारद मुनी प्रसन्न झाले। ही गोष्ट जाऊन त्यांनी माता पार्वती, लक्ष्मी व सरस्वती यांना सांगितली। ते म्हणाले, अख्ख्या त्रैलोक्यामध्ये अनुसयासारखी पतिव्रता धर्म जपणारी स्त्री कोणीच नाहीये। ही गोष्ट ऐकून देवींना राग आला। देवी म्हणाल्या, नारद मुनी, तुम्ही आमचा अपमान करत आहात। आम्ही देखील आमच्या पतींची सेवा मनोभावे करतो। याचा अर्थ हे नाही की आम्ही आमचा पतिव्रता धर्म जपत नाही। त्यानंतर देवी चिंताग्रस्त होऊन भगवान विष्णू, महादेव व ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांना अशा म्हणाल्या की तुम्ही जाऊन अनुसयाची सत्व परीक्षा घ्या व ती खरंच पतिव्रता धर्म जपते की काही ढोंग करते याचं उघड करा। त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये अवतार धारण करून अनुसयाच्या दारासमोर येऊन उभे राहिले। त्या ब्राह्मणांनी अनुसया मातेला आवाज दिला व म्हणाले की आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, तुझ्या घरी काही खाण्यासाठी आहे का? त्यावर अनुसया मातेने त्यांना घरात घेऊन बसायला पाठ दिला व जेवणाची तयारी केली। पण त्या ब्राह्मणांनी मात्र एक अट घातली, आम्ही आणलेल्या वस्तूंपासूनच तुला जेवण बनवावं लागेल। व त्यांनी सोबत आणलेली एक झोळी अनुसया मातेच्या हातात दिली। अनुसया मातेने